दखनी स्वराज्य। की ज्यावेळेस महापुरुषांचा जन्म जयंती आपण साजरी करतो, पुण्यतिथी साजरी करतो, त्यावेळेस रात्रभर भाषणपाठ करत बसतो आणि दुसऱ्या दिवशी आपण येऊन सांगतो. महापुरुषांसारखं वागायचा प्रयत्न करतो, पण त्यांना कधी डोक्यात घेण्याचा प्रयत्नच करत नाही. आपण डोक्यात का घेण्याचा प्रयत्न करत नाहीये? कारण समाजामध्ये आज आपण जे म्हणतो सावित्रीबाईंचा किंवा महात्मा फुलेंचा जो उद्देश होता, शाळा काढून समाजातला जो घटक महिला वर्ग जो पिछाडीवर पडलेला आहे त्यांना समाजामध्ये मानाचं स्थान मिळावं, या घटकाला पुढे आणावं, हा उद्देश होता. पण तुम्हाला काय वाटतं रे, खऱ्या अर्थाने तो उद्देश सफल झालाय का? शाळा उघडल्याय पण समाज सुधारलाय असं वाटतंय का? आजही महिलांची स्थिती दयनीय आहे. हा, कपड्यांच्या बाबतीत बदलली असेल, त्यांच्या लाईफस्टाईलच्या बाबतीत बदलली असेल, पण आजही सरांनी सांगितलं की आज आणि सत्य थोड्या अंशी फरक मलाही मान्य आहे. ती एक खुर्ची होती, त्या जेव्हा पहिल्यांदाच ही शाळा उघडली त्या शाळेवर या चेअरवर बसणार कोण शिक्षिका म्हणून हा प्रश्न होता. आज बसायला जागा नाहीये, परंतु संघर्ष काय त्यांचा कमी नाही. या सावित्रीच्या लेखी आहे, तिन्ही संघर्ष केला आणि याही संघर्ष करूनच आज इथपर्यंत शाळेत दाखल होत आहेत. त्या लेखींचा संघर्ष आजतागायत चालू आहे आणि मुलींची स्थिती आपण सांगू शकत नाही, कारण समाजामध्ये जे अत्याचार चालू आहेत मुलींच्या बाबतीमध्ये, पेपरला आपण वाचतो, टीव्हीवर बघतो, मुलींना शिकवतोय, पण खऱ्या अर्थाने मुली शिकल्यानंतर त्यांचं काय होतंय हे आपण बघतोय. मी समाजातल्या ज्या सत्यस्थिती ते सांगण्याचा प्रयत्न करते. आजही बरेचसे जिल्हे मागासलेले आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये मी नाव घेणार नाही कारण उद्या कारण बरेचसे असे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये मुली जन्माला आल्यानंतर हे आपण म्हणतो भारताची पहिली पंतप्रधान महिला आहे, पहिली शिक्षिका सांगतो, राष्ट्रपती सांगतो, पंतप्रधान सांगतो, मुख्यमंत्री सांगतो, परंतु आजही काही जिल्हे इतके महाराष्ट्रामध्ये मागासलेले आहेत की त्या जिल्ह्यामध्ये मुलगी जन्माला आली की तिचा बळी घेतला जातो. समाजामध्ये आपण बघतो एका मुलीवर कोणी थांबतच नाही, मुलांसाठी आपला प्रयत्न चालूच असतो. 4 मुलं जन्माला आले तरी चालतात, 4 मुली जन्माला आल्या तरी चालतात, अख्खी 3 तयार झाली तरी चालते, पण मुलगा पाहिजेच. ही स्थिती आहे समाजातली. मुली कशामध्ये कमी आहे? एकीकडे भाषण करू करतो आणि जे करायचं तेच करतो. तर खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंचं आणि ज्योतिबा फुलेंचं स्वप्न त्याच वेळेस साकार होणार आहे ज्यावेळेस आपल्या नुसतं शाळेत जाऊन ते सक्सेस होणार नाही, तर आपण ती विचार अंमलातही आणले पाहिजे. मुलींना शिक्षण दिलं पाहिजे आणि एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून त्यांना मान्य केलं पाहिजे. तर सर्वांना मी जास्त परखडपणे बोलते त्यासाठी सॉरी, आणि सावित्रीबाई फुले जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.